हॅलो गाईज, मी प्रज्ञाच किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तर सर्वात पहिल्यांदा संक्रांत आहे, तर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर आज बनवत आहे संक्रांत स्पेशल अशा भोपळ्याच्या घाऱ्या. तर ह्या भोपळ्याच्या घाऱ्या अगदीच चवीला अप्रतिम आहेत, मौसूद होतात आणि खाण्यासाठी पौष्टिक आहे आणि पारंपरिक पद्धत आहे. तर ह्या घाऱ्या एकदा जरूर करून बघा. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, खूप सारे टिप्स आहेत आणि हेल्दी रेसिपी आहे. चला तर बघूयात. तर हा भोपळा आहे, तर हा भोपळा आमच्या घराच्या पाठीमागे जे परडा आहे तिथं लावला होता, तर तिथून आणलेला आहे आणि हा सुरीनं तुटत नाही. तर पाळीनं तोडलेला आहे आईने. तर अशा तोडल्यानंतर तर ह्याच्यातल्या बिया काढून घ्यायच्या. ह्याच्यातल्या बिया पण खायला खूप छान लागतात. तर अशा प्रकारे भोपळा फोडल्यानंतर त्याच्यातल्या संपूर्ण अशा बिया काढून घ्यायच्या आहेत आणि हे बघा असे तुकडे करून घ्यायचे आहेत. तर मोठे मोठे तुकडे केलेले आहेत. तर आता हे जे तुकडे आहेत ते आपण आता धुवून घ्यायचे आहेत. हे बघा असं पाण्यामध्ये धुवून घ्यायचे. तर खूप सुरेख होतात ह्या घाऱ्या, मला तर खूप आवडतात. हे बघा सगळे तुकडे जे आहेत ते धुवून घेतलेले आहेत. आता खिसायचे आहेत. खिसल्याने असं हे खिसून घ्यायचं आहे. तर अजून एक प्रकार म्हणजे हे जे तुकडे केलेले आहेत भोपळ्याचे, हे शिजवले जातात. तर ते जे शिजवून करतात त्याच्या घाऱ्या तर ते लवकर शामतात. ह्या असं जे तुम्ही खिसून घेऊन बघा, खूप छान होतात घाऱ्या आणि ह्या घाऱ्या ज्या आहेत ते खूप दिवस टिकतात. तर अशा प्रकारे मी संपूर्ण सगळा भोपळा खिसून घेते. गूळ आहे, गूळ बारीक केलेले आहे इथे. सगळा भोपळा खिसून झालेला आहे. तर पातेल्यामध्ये घेतलेला आहे भोपळा खिसलेला, त्याच्यामध्ये गूळ टाकायचा आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही गूळ कमी जास्त करू शकता. किती गोड खाता त्याच्यावरती आहे. तर आम्हाला बाबा भरपूर गोड लागतं, तर गूळ आम्ही भरपूर टाकलेला आहे. बघा, तर हा गूळ टाकल्यानंतर हे मिक्स करायचं आहे. जो भोपळ्याचा खीस होता तो आणि गूळ असं चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे आणि ह्याला गॅसवरती ठेवायचे आहे. तर पहिल्यांदा गॅस मोठा करायचा आहे. मग नंतर भोपळा आणि जो गूळ आहे त्याचं पाणी होऊ लागतं. तर खाली लागून द्यायचं नाही, कारण खाली लागतं तर सतत हलवत राहायचं आहे. तर तुम्ही बघू शकता हळूहळू याचं पाणी होत चाललंय. बघा गुळाचं आणि भोपळ्याचं पाणी झालेलं आहे. तर छान असा शिजून द्यायचा आहे हा खीस गुळामध्ये. तर खूप छान असा हा खीस शिजतोय. थोडा वेळ लागतो पण खूप सुरेख होतात ह्या घाऱ्या. हे बघा छानपैकी हा खीस शिजलेला आहे आता. तर ह्याच्यामध्ये वेलची पण टाकू शकता तुम्ही. तर आता मी गॅस बंद केलेला आहे आणि जो पातेला आहे ते खाली उतरून घेतलेला आहे. आता हे शिजलेला जो खिसा आहे गुळामध्ये तो पूर्णपणे थंड होऊन द्यायचा आहे आपल्याला, कारण ह्याच्यामध्ये आपल्याला पीठ मळायचं असतं. तर पूर्ण थंड होऊन द्यायचं. तोपर्यंत इकडं आपल्याला इथं गव्हाचंच पीठ घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये चवीनुसार थोडं मीठ टाकायचं आहे. तर दुसरी जर पिठं आपण कोणती घेतली, चण्याचं म्हणा कुठलं म्हणा, तर घाऱ्या ज्या असतात त्या कडक होतात. तर तुम्ही गव्हाच्या पिठाच्या एकदा अशा घाऱ्या करून बघा, खूप मऊसूद होतात. तर थोडं थोडं असा तो जो खिसा आहे तो आपण गरम केलेला भोपळ्याचा तो थोडा थोडा असा पिठामध्ये घ्यायचा आणि हे पीठ मळून घ्यायचं आहे. याच्यामध्ये पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही आहे. तर फक्त तो खीस जो आहे त्याच्यामध्येच आपल्याला हे पीठ पूर्णपणे मळून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता थोडं थोडं मी अजून टाकून घ्यायचं आपल्याला जर कमी वाटलं तर. बघा असा गोळा करायचा आहे आणि असंच हे पीठ मळून घ्यायचं आहे छानपैकी. तर मी थोडं थोडं करून पीठ मळून घेतलेलं आहे. अजून हा एवढा किस राहिलेला आहे. मी संपूर्ण असं पीठ मळून घेते थोडं थोडं. हे बघा असा गोळा झाला पाहिजे. तर सगळं असं पीठ मी मळून घेते आणि हे पीठ मळून झाल्यानंतर आपल्याला 1 ते 1.5 तासासाठी झाकून ठेवायचं असतं, जेणेकरून हे पीठ फुगतं. हे बघा पीठ सगळं मळून झालेलं आहे. खूप छान असं पीठ मळलेलं आहे. हळद टाकल्यासारखे वाटते पिवळं असं, पण ह्याच्यामध्ये हळद वगैरे काही टाकलेलं नाही आहे. तर खूप छान अशा घाऱ्या होत्या आणि चव अप्रतिम लागते. तर हे 1 ते 1.5 तासासाठी आता हे झाकून ठेवायचं आहे. नंतर आपल्याला ह्याच्या घाऱ्या बनवायला घ्यायच्या आहेत. तर चला तर आपण झाकण ठेवून तर आपल्याला 1 ते 1.5 तासानंतर हे पीठ घ्यायचं आहे घाऱ्या बनवण्यासाठी, कारण पीठ छान फुगलं जातं.
हे बघा 1.5 तास झाला होता. तर 1.5 तासानंतर पीठ फुगलं होतं छान. तर अशा प्रकारे तर आता घाऱ्या करायला घ्यायच्या आहेत. तर आता गॅसवरती मी इकडे एका कढईमध्ये तेल ठेवलं होतं गरम करायला आणि छोटे छोटे गोळे घ्यायचे तसे आपल्याला. तर असा छोटा गोळा घेऊन असं लाटायचं आहे. तर मी गावी आले होते आईकडे आणि थंडी भरपूर होती. तर आमचं घाऱ्या करायचं संध्याकाळ झालेली, आम्ही रात्रीचं करत होतो. तर थंडी खूप होते, थंडीमध्ये आम्ही घाऱ्या बनवत होतो. तर अशी तीळ लावायची असते त्याच्यावरती. संक्रांत म्हटलं तर तीळ आलीच ना, तर तीळ लावून घ्यायची. तर अशा मी ती लाटून घेतली होती घारी लाटण्याने. तर ही जी घारी आहे ते तेल थोडंसं घेतलं आणि त्याच्यावरची थापडलेली अशी होती, थापटून थोडीशी तर आणि त्याला वरून तीळ लावली होती. ही दुसरी पद्धत, लाटून केली ती पहिली पद्धती. त्यापेक्षा सोपी ही पद्धत आहे थापून करण्याची. अजून सोपी तुम्हाला मी पद्धत सांगते पुढे. बघा असे काढायचे आहे, पटकन निघते आणि तळायचे आहे. तेल गरम झालं होतं तर त्याच्यामध्ये घारी टाकली आणि खूप छान अशा घाऱ्या झाल्या. आई माझी तळत होती घाऱ्या आणि इकडं आम्ही घाऱ्या करत होतो. छान अशा होत होत्या घाऱ्या आणि परत परत मग खूप छान फुगायला लागल्यात घाऱ्या आणि चव अप्रतिम होते. पहिलीच घारी माझ्या बाळाने खाऊन बघितली होती. अशा प्रकारे तुम्हाला मी दुसरी एक पद्धत दाखवते. तर पोलपाटावरती तर प्लॅस्टिकची जी पिशवी असते ती घ्यायची किंवा प्लॅस्टिकचा कागद असतो तो घ्यायचा, त्याच्यावरती गोळा ठेवायचा आणि असं वरच्या बाजूने हाताने असं तर छानपैकी बघा घारी तयार होते. थोडंसं थापटायचं असं म्हणजे शेप द्यायचा आणि तीळ जे आहे ते भरपूर लावायचं असं. तिळाशिवाय घारी अपूर्ण आहे. तर बघा खूप छान अशा पटकन होतात ह्या घाऱ्या पण आणि अशा लगेच काढता पण येतात, चिकटत नाही हाताला. म्हणजे पाण्यावर पण थापून करतात पण त्या खूप चिटकतात हाताला, पाणी पूर्ण तेलामध्ये कडकडच वाजतं आणि भीती पण वाटते. तर ह्या घाऱ्या खूप छान होतात अशा आणि बघा टम्म फुगलेल्या आहेत घाऱ्या अशा. सुंदर अशा आई माझी तळायला बसली होती. तर हे बघा तुम्ही बघू शकता पटपटपट घाऱ्या झाल्यात अशा. तर मी अशाच प्रकारे घाऱ्या केल्यात. पेपरवरतीच ठेवलं होतं कागदावरती, जो आपला प्लॅस्टिकचा पिशवी वगैरे असते त्याच्यावरती आणि अशा प्रकारे मी घाऱ्या करून घेतल्या होत्या. तर हे बघा तुम्ही छानपैकी घाऱ्या झालेल्या आहेत तयार आणि तुम्हाला मी दाखवते किती मौसूद घाऱ्या झालेल्या आहेत आणि तेल लावलेले आहेत. तर घाऱ्या दिसायला पण खूप सुरेख दिसत आहेत. संक्रांत म्हटलं की तीळ आलीच ना. तर अशा प्रकारे नक्की तुम्ही पण एकदा घाऱ्या करून बघा. बघा तुम्हाला दाखवते किती मौसूद झालेल्या आहेत. बघा खूप मौसूद झालेल्या आहेत बघा. तुम्हाला मी तोडून दाखवते. हे बघा अशा तोडलेल्या आहेत. आतून पण खूप पदर सुटलेला होता. टम्म अशा घाऱ्या फुगलेल्या होत्या. आता सगळ्या घाऱ्या करून झालेल्या आहेत. हे बघा अशा प्रकारे खूप सुरेख अशा घाऱ्या झालेल्या आहेत. तर व्हिडिओ आवडला असेल, चॅनल नवीन आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करून नक्की सांगा की घाऱ्या कशा झाल्यात ते. हे बघा खूप सुरेख अशा घाऱ्या दिसत आहेत. तर चॅनल नवीन आहे खरं तर चॅनलला सपोर्ट करा. हे बघा खूप सुरेख दिसत आहेत घाऱ्या. तर चला तर मग बाय.